पादपंकजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसारशोकहार्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी वंदन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 172 काढा। तर आपण कालच्या भागामध्ये शमदमादी षटसंपत्ती प्राप्त केल्याशिवाय पहिल्याच आधीच सांगितलेले आहे बघा, ही पहिल्याच सुरुवातीलाच षटसंपत्ती प्राप्त झाल्याशिवाय ह्याचा अंगीकार केल्याशिवाय पंचीकरण ग्रंथाचा अधिकारीच होत नाही। ह्याच्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच ही शमदमादी षटसंपत्तीचा अंगीकार करावा लागतो। शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ही 6 प्रकारची संपत्तीचा अंगीकार करूनच पंचीकरण ग्रंथामध्ये अभ्यास करायला सुरुवात करावं, म्हणजे प्रवेश करावा। ही जी संपत्ती सांगितली तिच्या योगाने कामक्रोधादिकांचा त्याग करावा। तसा केला म्हणजे वासनाचा त्याग होतो। वासनाचा जर त्याग झाला नाही तर मन स्थिर राहत नाही। वासनाचा त्याग होतो असे सांगितलेले आहे। समाधान म्हणून जी 6वी संपत्ती सांगितली तिच्या योगाने मनोराज्याचा त्याग केला असता चित्ताची एकाग्रता होते। स्वामी काकू हे बंद हे करा, कॅमेरा बंद करा। मनोराज्याचा त्याग म्हणजे मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना करणं, मनोराज्य रचना। मनोराज्याचा त्याग, मनामध्ये किती कल्पना करतो, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, मनोराज्य मनामध्येच चित्तणं ह्याला मनोराज्य असं म्हणतात। आणि ह्याचा त्याग केल्याशिवाय मन शांत राहत नाही। मनोराज्य जर रचलं तर ती प्राप्त करण्यासाठी धावतो, म्हणून त्याचा त्याग केल्याशिवाय मन शांत राहत नाही असं सांगू लागलेले आहेत। एकाग्र होत नाही असे सांगितलेले आहे। यासाठी पहिल्या साधन अवस्थेत कामक्रोधादिकांचा त्याग करून जीवाने बोध संपादन करावा। कामक्रोधादिक म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही 6 विकार आणि ही शत्रू सांगितले, षटशत्रू सांगितले ते ही 6 विकार। ह्यांचा त्याग झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही। एकटा काम विकार सुद्धा सगळं आयुष्य खाऊ शकतो बघा। काम विकार, एक कामना पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होते। लहानपणापासून आत्तापर्यंतचं आयुष्यसुद्धा ह्या कामविकारानं खाल्लं।
काही लोकांचं, काही जणांचं गेलं असेल चांगल्या साधनेमध्ये, पण बऱ्याच जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य कामविकारानंच खाऊन टाकलेलं आहे. लहानपणी खेळणी पाहिजे असते, एक खेळणी ती खेळणी बाळ खेळत नाही बघा, दुसरी पाहिजे असते नवी त्याला. ती कामविकार तिथं एक प्राप्त झालं की दुसरं प्राप्त झालं की तिसरं. ती खेळणी फेकून देतं. थोडं मोठं झालं की सायकल पाहिजे म्हणतं, थोडं मोठं झालं की मोठी सायकल पाहिजे म्हणतं. त्याच्यापेक्षा पुन्हा 2 व्हीलर 4 व्हीलर इतकं कधीच न संपणारा ही विकार आहे. आणि म्हणून ही काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे विकार जे आहेत ह्याचा त्याग केल्याशिवाय जीवनात बोध होत नाही असं सांगू लागलेत. आत्मज्ञानाचा बोध होत नाही. दुसऱ्या ज्ञानाचा बोध होईल, व्यावहारिक ज्ञानाचा, पण आत्मज्ञानाचा बोध होत नाही ह्याचा त्याग केल्याशिवाय. ह्या 6 विकाराचा. काम असा विकार आहे बघा. एका सावकाराच्या दारामध्ये एक गृहस्थ आला आणि तो भिक्षुक होता आणि छोटीशी इथंभरच झोळी होती त्याच्याकडं, जास्त मोठी पण झोळी नव्हती. आणि तो भिक्षा मागू लागला. सावकार धनवान होता, त्यानं नोकराला आज्ञा केली त्याला द्या काय मागतंय ती म्हणून. तेव्हा त्या सावकारानं विचारलेले, काय पाहिजे बाबा तुला? तेव्हा तो म्हणू लागला, मला फक्त एवढं झोळी भरून द्या, काही पण द्या, एवढं झोळी भरली पाहिजे माझी. काहीही त्याच्या झोळीत टाकलं तरी ती झोळी भरतच नव्हती. कितीही टाका, सगळं धान्य टाकलं, कपडे टाकले, पैसा टाकला, कितीही धान्याचे कोठार रिकामे केले तरीसुद्धा त्याची झोळी भरलेली नाही. तेव्हा त्या सावकारानं विचारलेलं आहे, अरे अशी कशी तुझी झोळी आहे म्हणे, किती दिसायला तर एवढीशी दिसते पण कशानंच कशी भरत नाही, इतकी कशी खादाड आहे तुझी झोळी. तेव्हा त्यांनी सांगितलं, मनाच्या वस्त्रानं बनवलेली म्हणला झोळी. माणसाचं मन कधीच भरत नाही कितीही प्राप्त झालं तरी. म्हणून प्रथम ह्या कामविकाराचा त्याग करा, ह्याला कंट्रोल घाला, ह्याला बांध घाला. कामविकाराला पाहिजे 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 म्हणत राहिला तर कधीच संपणार नाही. एक प्राप्त झालं की दुसरं पाहिजे असतं त्याच्या पुढचं. म्हणून कामाचा त्याग करा. क्रोध, दुसरा विकार क्रोध सांगितला. क्रोध हा तर राक्षसापेक्षाही भयानक सांगितलेला आहे. राक्षस काय करतो, दुसऱ्याचं रक्त पितो, पण क्रोध आल्यावर आधी स्वतःचं रक्त जळतं. क्रोध आलेला माणूस बघा तुम्ही, थर कापतो आधी स्वतः. क्रोध हा आधी स्वतःचं रक्त जाळतो आणि पुन्हा दुसऱ्याचं पण जाळतो. त्या क्रोधाच्या भरामध्ये तो काहीही वेडाचा झटका आल्यासारखा बोलतो तो, आणि पुन्हा त्याला वाटतं उगीच बोललो, पण क्रोधाच्या भरामध्ये तो बोलतो. क्रोध असा सांगितला की ज्याप्रमाणे आपण विस्तवाचे अंगारे असतात का नाही, ते अंगारे हातात घेऊन दुसऱ्याच्या अंगावर फेकले तर आधी स्वतःचा हात जळतो, हातात अंगारे घेतल्यामुळं त्या विस्तवाचे, आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकले, साधू संतांच्या अंगावर फेकले तर त्यांच्या अंगावर पडतच नाहीत, ते त्याचा स्वीकारच करत नाहीत. पण सामान्याच्या अंगावर फेकले तर त्याचंसुद्धा तिथं पोळण्याची शक्यता असते. म्हणून क्रोध हा सुद्धा घातक सांगितलेला आहे. काम, क्रोध, लोभ ही एकात एकच आहेत सगळे लोभ. किती जरी प्राप्त झालं तरी काहीतरी प्राप्त व्हावंच अजून, दुसऱ्याकडं काही बघितलं की ते मला असावं, हा लोभ आहे. मोह, दुसऱ्याची वस्तू घ्यायची आणि परतच द्यायची नाही, देऊच वाटू नये, मलाच राहावं ती वस्तू, ह्याला काम, क्रोध, लोभ, मोह म्हणावं. दुसऱ्याकडं वस्तू बघितली की ती मला पाहिजे असं वाटणं, त्याला मोह. मद आणि मत्सर. मद म्हणजे मीच श्रेष्ठ आहे असा अहंकार, मलाच येतं, माझ्यासारखं कोणालाच येत नाही कोणतीही गोष्ट. हा जो अहंकार आहे तो मद आहे.
आणि अहंकारी माणूस तर इतका ते तर आंधळ्यासारखाच असतो बघा. त्याला मीपणा त्याच्यात एवढा भरलेला असतो की माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही त्याला वाटतं. म्हणून मत्सर म्हणजे दुसऱ्याची प्रगती झाली तर आपल्याला न बघवणं. दुसऱ्याचं चांगलं झालं तर त्रास होणं, ह्याला मत्सर असं म्हणावं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. दंभ म्हणजे ढोंगीपणा, करायचं कमी आणि सांगायचं जास्त, ह्याला दंभ म्हणतात. अहंकार म्हणजे सुद्धा मीपणाचं आहे. अशा प्रकारे ह्या 6 विकाराचा त्याग करावा. तसा केला म्हणजे वासनाचा त्याग होतो. कोणतीच वासना शिल्लक राहत नाही मनामध्ये. त्याग होतो. जे प्राप्त झालं ते ईश्वरानं दिलं त्याचा स्वीकार करतो तो. साधू संत असेच असतात बघा. त्यांच्या मनामध्ये जास्त वासना काहीच नसतात. समोर जी आलं ते खातात. आणि तसं केलं तरच सुखी आणि समाधानी आनंदी जीवन जगता येतं, जेवढं आहे तेवढं सुद्धा. ताटात जे आलंय ते ताटाकडं बघून खावं, नाही तर पंक्तीत आपण बसलो आणि अनंत पदार्थ येतं. आणि दुसऱ्याच्या ताटाकडं आपण जर बघत बसलो ना, बघत बसायचं. पंगत बसली एक आणि पंक्तीमध्ये अनेक पदार्थ आहेत. मग सगळे पंक्तीत आलं ते जीव लागले. पण एक जण काय करू लागला, सारखं वाढणाराकडं बघू लागला. आणि जी आपल्या ताटात नाही त्याला हाक मारायचा, इकडे इथं राहिलं वाढायचं म्हणून. ती हाक मारीत मारीत सगळे जेवले. ताट उचलणारा आला, ताट ती सगळं भरलेलं ताट खरकट्यात टाकून दिलं. अशा प्रकारे दुसऱ्याकडं बघणाराची अवस्था होते. आपल्या भाग्यात आले ते आपण उपभोग घ्यायचा तर तसाच राहतो आनंदाचा. आणि तो दुसऱ्याकडेच बघत बसतो, त्याला किती मिळालं आणि मला का मिळालं नाही. त्याचं किती चांगलं आहे, ती काही देवदेव करीत नाही, काहीच नाही, तरीसुद्धा त्याचं खूप चांगलं आहे. त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि मी दिवसभर देवदेव करतो तरी माझ्या घरी काहीच नाही. असं जे वाटतं ती तशी वाटणं म्हणजेच हीच आहे मोह. हे आपल्याला जे समोर आलं तेच उपभोग जीवनाचा घेऊन आनंदानं जीवन जगून आपल्याच स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करता येतं. ह्या 6 विकाराला त्याग केला तर, त्याला बंधन घातलं तर, हे विकाराचा वापर प्रपंचात करावाच लागतो. पण कामापुरता, कामाच काम करावा लागतो. म्हणून कामसुद्धा कामापुरताच असावा. भाजीमध्ये मीठ नसलेसुद्धा भाजी चवदार लागत नाही, जास्त झालीस बी लागत नाही. कामापुरता वापर करायला पाहिजे. अग्नी उत्पन्न केला ईश्वरानं, स्वयंपाक करण्यासाठी उत्पन्न केला, पेटवून घेण्यासाठी नाही. म्हणून कामास काम वापर करून त्याचा त्याग करावा असं सांगितलं. वासनाचा त्याग होतो. ह्या 6 विकाराचा त्याग झाला की मनातल्या वासना मिटतात. कोणतीच वासना शिल्लक राहत नाही. आनंदानं माणूस राहतो, तो आनंदी असतो. ईश्वरानं मला खूप दिला असं म्हणतो. काहीच दिलेलं नसतं. जेवणाची व्यवस्था झालेली असली तरीसुद्धा तो तृप्त असतो, तोच साधू असतो. म्हणून तिच्या योगाने मनोराज्याचा त्याग केला असता चित्ताची एकाग्रता होते असे सांगितलेले आहे. यासाठी पहिल्या साधन अवस्थेत कामक्रोधाधिकाचा त्याग करून जीवाचा बोध संपादन करावा. जीवाचा बोध घ्यावा. जीव म्हणजे काय तर जो जीव आहे, आत्मा आहे, त्याचा बोध घ्यावा. जीव म्हणजेच आत्मा आहे बघा. पण उपाधी लागली, उपाधीला पकडलं म्हणून जीव झाला. उपाधी सोडली की तो आत्माच आहे. जीव कशाला म्हणावं? हँड रेस करा. ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावं? आवाज यायला का माझा? जीवाची व्याख्या माहिती आहे का कुणाला? सुनंदाताई पाटील, जीव कशाला म्हणावं? नमस्कार. तुमच्या चरणाला वंदन. कुठं सोन्याच्या अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणावं.
कशाला म्हणावं जीव मंगेताई? आलं का लक्षात? म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट करा. पटकन म्यूट केलं म्हणजे दुसऱ्याचं ऐकायला येतं, नाही तर खरखर वाजते. बोरांडेताई बोला, जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावं? एक कुटस्थ चैतन्य, दोन अंतःकरण, अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात. अंतःकरणात पडलेल्या कुटस्थ चैतन्याच्या प्रतिबिंबाला, कुटस्थ चैतन्याच्या प्रतिबिंबाला जीव असं म्हणावं. मग जीवाचा बोध करून घ्यायचा आहे. मग ह्याचा त्याग करावा लागतो. ह्या कामक्रोधाधिकाचा त्याग करून जीवाचा बोध संपादन करावा. मी कोण आहे, मी कुठून आलो, कशा करता आलो, काय कामासाठी मी इथं आलो. काही ना काही काम असल्याशिवाय, कारण असल्याशिवाय कुणी कुठंच जात नाही. आपण सुद्धा बाहेर जात नाही कुठं, काहीतरी कारण असतं त्याला. मग आपण जन्माच्या आधी कुठं होतो, कुठून आलो आणि कोणत्या कारणासाठी आलो, म्हणून ह्याचा जीवाचा बोध करून घ्यावा. जीवाचा प्रवास आहे हा सगळा. मग ही जीव जी आहे त्याला कशाची उपाधी लागली हो म्हणून जीव झाला? उपाधी कोणती उपाधी लागली म्हणून जीव झाला? नंदा काकी, कशाची उपाधी लागली? ओम नमः आत्म्याची उपाधी लागली. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. जीव या शब्दाला अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून. कशी लागली उपाधी? अंतःकरणाची. कसा झाला जीव? आवाज येईना तुमचा. आवाज येत नाही. चैतन्य नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण, नंबर 3 अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब. कशाचं प्रतिबिंब? कशाचं पडलं प्रतिबिंब? आत्म्याचं. कुटस्थ चैतन्य कोण सांगते? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई सांगू का मी? हो सांगा. ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावे? नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण, अंतःकरणात कुटस्थ चैतन्याचं पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. ओम नमः. पूर्ण शब्द असे घ्यायला पाहिजे. एक जरी शब्द सोडला ना तरी जमत नाही. कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणावा. म्हणून अंतःकरण उपाधी लागली म्हणून जीव झाला. नाही तर पहिला काय तो आत्माच आहे. उपाधीला पकडलं त्यानं, आणि पकडलं की तिथंच तो अडकला. शिष्य म्हणतो बोध सिद्ध व्हावा म्हणून बोध होण्याच्या अगोदर कामादी अशास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे आपण सांगितले. हे ठीक आहे. अशास्त्रीय द्वैत म्हणजे आपण बघितलं, कामक्रोधादी जी आहेत ती अशास्त्रीय द्वैतच सांगितलेले. त्याच्यामध्ये 2 सांगितले बघा. कोणते सांगितले अशास्त्रीय द्वैतामध्ये? 2. ओम नमः शिवाय. अशास्त्रीय द्वैतामध्ये 2 कोणते सांगितले? आपण कालच ऐकलेले. हे मंदद्वैत आणि तीव्रद्वैत 2 सांगितलेले आहेत. तर मनामध्ये चितणं ही सुद्धा अशास्त्रीय द्वैतच आहे. त्याचा त्याग करावा असे आपण सांगितले. ते ठीक आहे, पण तत्वबोध झाल्यावर त्याचे ग्रहण केले तर त्यात काय हरकत आहे? बोध झाल्यानंतर आधी त्याग केला आणि जर आपल्याला पुन्हा बोध झाला, ज्ञान प्राप्त झालं आणि पुन्हा जर त्याचं ग्रहण केलं तर काय हरकत आहे, असा शिष्याचा प्रश्न आहे. अशी शंका जर उत्पन्न झाली तर तिचे समाधान आहे काय असेल तर सांगावे. आधी सुरुवातीलाच सांगितलं की पंचीकरण ग्रंथ ऐकायचं असेल तर
ही संपत्ती षटसंपत्ती शमदमादी षडसंपत्तीचा अंगीकार करावा. मग शिष्य काय म्हणतो, आधी अंगीकार करावा, मग षटसंपत्तीचा अंगीकार करून पुन्हा आपण ज्ञान करून घेतलं. आणि ज्ञान झाल्यावर पुन्हा जर ह्या विकाराचं स्वीकार केला तर जमतो का, असं असेल तर सांगावे. उत्पन्न झाली तर तिचे समाधान आहे काय ते सांगावे. तर गुरु म्हणतात, बोध झाल्यावरही जीवनमुक्त सिद्ध करण्यासाठी कामक्रोधाधिकाचा त्याग केलाच पाहिजे. ज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा कामक्रोधाधिकाचा त्याग केलाच पाहिजे. कामक्रोधाधिकाचा त्याग झाला तरच ज्ञान प्राप्त होत झालं टिकतं, नाही तर तिकडंच बुद्धी जाते. कारण असे की कामक्रोधाधिक रूप क्लेशाच्या योगाने जो बद्ध झालेला असेल त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. ही जी कामक्रोध दिक षड विकार आहेत, ह्याने जो बद्ध बांधलेला जो असेल तर त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही, तो जीवनमुक्त होत नाही. हीच काय ती त्यास हरकत आहे. काय हरकत आहे म्हणून विचारलं होतं. जीवनमुक्ती सिद्ध होत नाही हीच हरकत आहे असं म्हणतात. तर जीवनमुक्त कशाला म्हणावं, तर जीवनमुक्त म्हणजे ही प्रपंचाची सगळी परिचिती येलेली आहे, प्रपंचाची सुख दुःख व्हायलेले, पण तरीसुद्धा मी आत्मा आहे असा आपल्याला बोध आहे. आपल्या निश्चयावर आपण आहोत. प्रपंचातलं तर ही जी सगळे सुख दुःख जोपर्यंत अंतकरण आहे, जसं स्फटिक मणी आहे बघा, स्फटिक मणी आहे तो लाल कपड्यावर जर ठेवला तर स्फटिक मण्यामध्ये लाल कलर दिसतो, निळ्या कपड्यावर ठेवला तर निळा कलर दिसतो. ती स्फटिक मण्याचा धर्मच आहे. तसंच अंतकरणाचं आहे. जोपर्यंत ही अंतकरण आहे तोपर्यंत त्याचा परिणाम कमी जास्त प्रमाणात होतोच. मग तसंच सांगितलेले जीवनमुक्ती ही सगळं दिसायला एखादा मोठा आघात झाला, अंतकरणाला थोडं तरी दुःख होतं, ज्ञान जरी प्राप्त झालेलं असलं तरी दुःख तर होतं, पण त्याच्यातून बाहेर लवकर निघतं माणूस. कारण हे दुःख मला झालं नाही तर अंतकरणाला झालं, आणि अंतकरण म्हणजे मी नाही असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. म्हणून जीवनमुक्ती सांगितली. जीवनमुक्ती म्हणजे ही जी परिचय यायला आहे सगळा त्याच्या सगट आपल्या आत्म्यामध्ये स्थित राहणं, ह्याला जीवनमुक्ती असं म्हटलेलं आहे. सर्व परिचय सगट ह्याच्या ही सुद्धा सुख दुःख सुद्धा होईल, पण तरीसुद्धा आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आपण स्थित राहणं म्हणजेच जीवनमुक्ती. कशाला म्हणावं जीवनमुक्ती? परिचय यायला सगळा तरीसुद्धा आत्मज्ञानामध्ये स्थित राहणं, मी आत्मा आहे असं दृढ निश्चयामध्ये राहणं, त्याला जीवनमुक्ती असं म्हटलेलं आहे. किंवा जी सगळ्या अपेक्षा संपल्या, काहीच अपेक्षा उरली नाही, आयुष्य उरलं म्हणजेच जीवनमुक्ती. काहीच प्राप्त करायचं राहिलं नाही, आनंदात येतो, भजन करतो, बसतो, काहीच नाही त्याचं, ईश्वराची साधना करतो, त्याला काहीच मिळवायचं राहिलेलं नाही, म्हणजेच तो जीवनमुक्त झाला. आणि बद्ध कुणाला म्हणावं तर आयुष्य संपलं पण अपेक्षा राहिल्या, ही मिळवायचं आहे ते मिळवायचं आहे, मला मिळवायचं आणि माझ्याला मिळवायचं आहे, मला पाहिजे माझ्याला पाहिजे, अहंतान मग माता. ईश्वराकडं मागत राहायचं, माझं चांगलं व्हावं आणि माझ्याचं पण व्हावं, आणि किती जरी मिळालं तरी पुन्हा दुसरं मिळावं. ही जी आहे तो बद्ध आहे. आणि मुक्त कुणाला म्हणावं तर अपेक्षा संपल्यात, काहीच राहिलेल्या नाहीत अपेक्षा. ईश्वरा दिलंस ते भरपूर दिलंस, आयुष्यभर सुख समाधान भोगलं, सुखदुःख काय असेल तर भोगलं, पण आता काही नाही, आता फक्त तूच माझा आहेस आणि तुझ्यामध्येच मला रमायचं आहे, जेवढं आयुष्य राहिलेलं आहे तेवढं त्याच्यातच घालवायचं आहे. असं जेव्हा अंतकरणाची स्थिती होते तेव्हा त्याला काय म्हणावं? जीवनमुक्त म्हणावं.
तर जीवनमुक्त बोध झाल्यावरही जीवनमुक्तता सिद्ध करण्यासाठी कामक्रोधाधिकाचा त्याग केलाच पाहिजे. कामक्रोधाधिक जर असेल तर जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. जीवनमुक्तीचा अनुभव घेता येत नाही. मनामध्ये कोणतेच विचार नसतील तरच जीवनमुक्तीचा अनुभव घेता येतो. जो जीवनमुक्त माणूस असतो तो वेड्यासारखा वागतो बघा. त्याला काही जरी आलं, दुःख जरी आलं, सुख जरी आलं तरी त्याला तेवढं काही त्याच्यावर परिणाम होत नाही. लोक त्याला ही सांसारिक लोक वेडं म्हणतात, परंतु तोच शहाणा असतो खरा. म्हणून जीवनमुक्त सिद्ध करण्यासाठी कामक्रोधाधिकाचा त्याग, वासनेचा त्याग केलाच पाहिजे. कारण असे की कामक्रोधाधिक रूप क्लेशाच्या योगाने जो बद्ध झालेला असेल त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. हीच या काय ती त्याचं हरकत आहे, हीच कारण आहे. शिष्य पुन्हा दुसरा प्रश्न विचारित आहे. गुरु महाराज, जन्म मरणाची दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गांजलेलो आहे. आपण प्रत्येक जण संसारिक माणूस दुःखानं गांजलेलाच असतो. कारण संसारात सुख नाहीच. सुखाचा भास आहे, सुख नाही. काही ना काही पण असतं बघा. सगळं आहे पण, आणि प्रत्येकाच्या संसारात ही पण असतंच. हो, खूप चांगलं आहे. पण प्रत्येक गोष्टीत जीवनात एक पण असतं, एक तरी पण असतंच. पण म्हणजे सगळ्या सुखावर, सगळं प्राप्तीवर पाणी सोडतं. म्हणून अतिशय गांजलेले आहे. यासाठी जन्मादी दुःखे जिथे नाहीत अशा प्रकारची अत्यंत मोक्ष सुखरूप विदेह मुक्ती जर मला प्राप्त झाली तर तिच्या योगाने मात्र मी कृतार्थ होईल. असे आहे तर या लोकी मी जिवंत आहे तोपर्यंत काय ते टिकणारी जीवनमुक्ती हीच मला अर्थातच जरुरी आहे. देह आहे तोपर्यंत तर जीवनमुक्ती जरुरी आहे. ज्ञान प्राप्त झालेली लोकसुद्धा असतात बघा. पण ज्ञान प्राप्त झालेल्या लोकांनासुद्धा एखादा मोठा घरातलं माणूस गेलं, अशा प्रकारचा आघात जर झाला, थोडा वेळ का होईना त्याला ती परिणाम त्याच्यावर होतो. स्फटिक मण्यावर जसा लाल कलरचा परिणाम होतो, निळ्या कलरचा परिणाम होतो, तसा त्याच्या अंतःकरणामध्ये थोडासा का होईना परिणाम होतो. थोडा नाही परिणाम होतो, परंतु त्याला त्याच्यातून बाहेर निघता येतं. परिणाम झाला की तो पुन्हा विचार करतो की ही अंतःकरणाचं दुःख ही माझं नाही, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. माझ्या अंतःकरणामध्ये सुखदुःखाच्या जी वृत्ती उत्पन्न व्हायल्यात, आपण ती बघितलेले 82 तत्व, त्या माझ्या मी नाही ती, मी त्याच्याहून भिन्न आहे आणि मी त्या वृत्तींना जाणतो. मला दुःख होईल, मला सुख होईल, आपण जाणतो का नाही हो? मी खूप सुखी आहे, मी आज दुःखी आहे, मला खूप मोठं दुःख झालं असं आपण जाणतो. मला म्हणतो, मग मी वेगळा आणि ती दुःख वेगळं, असा तिथं अर्थ होतो. म्हणून सुख दुःख जे आहे त्याच्यापासून जो बाजूला निघाला तोच जीवनमुक्त, त्यालाच जीवनमुक्त असं म्हणावं. विधेयमुक्त म्हणजे देहावरची आसक्ती सुटल्यावर विधेयमुक्त म्हणावं. पण जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत देहाची आसक्तीसुद्धा सुटलेली असते बऱ्याच साधू संतांची. पण सामान्याची तेवढी आसक्ती सुटत नाही, परंतु हळूहळू सुटत जाते. त्याचाच आपला प्रयत्न आहे. पण देह आहे तोपर्यंत काही ना काही आसक्ती राहते. म्हणून काय म्हणतात ते, जिवंत आहे तोपर्यंत काय ते टिकणारी जीवनमुक्ती हीच मला अर्थातच जरुरी आहे. कशाला म्हणावं जीवनमुक्ती? आलं का लक्षात? लक्षात येईल का जीवनमुक्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय बोला बरं, कोणाच्या लक्षात आले? हां, पाटील ताई, नंदा काकी बोला, जीवनमुक्ती कशाला म्हणावं? शिवाय ओम नमः शिवाय. हां, जीवनमुक्ती आपल्या आत्म्याच्या ठिकाणी स्थित राहणे,
काही अपेक्षा नसणे, काही अपेक्षा न करणे, त्याला जीवनमुक्ती असे म्हणणार. बरोबर आहे. ओम नमः शिवाय. अजून सांगा कोणी. हां, लक्ष्मीताई बोला. ओम नमः शिवाय. हां, आपल्या आत्म्यामध्ये स्थित राहणे याला जीवनमुक्ती म्हणाली. कारण संपावं आणि आयुष्य उरावं. कोणतीच अपेक्षा सगळ्या संपून जाव्या आणि आयुष्य मात्र उरावं आणि ती उरलेलं आयुष्य आपल्या आपल्या सुखामध्ये घालवावं. ह्यालाच जीवनमुक्ती असं म्हणावं. सगळ्या अपेक्षा, कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही. सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत. सगळं फक्त आयुष्य उरलेलं आहे आणि ती बी आयुष्य कुणासाठी घालवायचं आहे तर ईश्वराच्या साधनेमध्ये, आपल्या स्वरूपाच्या ज्ञानामध्ये. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. व्याख्या लिहून घ्या जीवनमुक्तीची. ओम नमः शिवाय. देहादी प्रपंच प्रतीती सहित. आवाज यायला का. देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. देहादी प्रपंच म्हटलं काय सांगितलं होते. देहादी प्रपंच प्रतीती सहित, प्रतीती येते, प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. स्वस्वरूपात स्थित राहणे. देहादाची ही प्रपंचाची प्रतीती येईली, ह्याचा अनुभव यायलेला आहे प्रपंचातल्या सुखदुःखाचा. लिहिलं का. काय लिहिलं वाचून दाखवा. ओम नमः शिवाय. वाचून दाखवा. कोण वाचून दाखवते. लक्ष्मीताई बोला. हँड रेस केला आहे. काय लिहिलं. ओम नमः शिवाय. नंदा काकी दाखवा वाचून. काय लिहिलं. जीवनमुक्तीची व्याख्या. हां, ओम नमस्ते. जीवनमुक्ती. हा. देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वरूपात स्थित राहणे. हां, त्याला काय म्हणावं. त्याला जीवनमुक्ती असे म्हणावे. हां, देहाचं सुद्धा रोग झाले, सुख दुःख प्राप्त झालं तर प्रतीती येते आपल्याला. पण प्रतीती येईली तरी सुद्धा मी आत्मा आहे, ह्याच्यामध्ये स्थित राहणं. मीनाताई बोलायचं का. मीनाताई म्यूट. ओम नमः शिवाय ताई. माझं लेक्चर खाली राहिले थोडंसं ते इकडं. जीवनमुक्त. देहादी प्रपंच देहादी प्रपंच प्रतीती सहित म्यूट करा. म्यूट करून लिहा. देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. ह्याला जीवनमुक्ती म्हणावं. जीवनमुक्त पुरुष लोक असतात, साधू संत असतात, त्यांना सुद्धा ही प्रपंचाची प्रतीती येते. त्यांना सुद्धा रोग होतात, बरेच पूर्व कर्मानुसार रोग होतात, देहाला त्रास होतो, प्रपंचात त्रास होतो. पण ही प्रचिती त्यांना येते. प्रचिती येत असताना सुद्धा ते काय करतात, ह्याला बाजूला सारून मी आत्मा आहे ह्याच्यामध्ये स्थित राहतात. म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये ते रमून जातात. दुःख जरी झालं तरी थोड्या वेळ होतं त्यांना, लगेच ते बाजूला निघतात. हे माझं नाही,
हे दुःख मला झालेलं नाही तर अंतःकरणाला झालेलं आहे. म्हणून ते सुखाचा जरी लहर आली, सुखाची जरी वारा आलं तरीसुद्धा ते अंतःकरणाला समजून सांगतात आपल्याला स्वतःला, मी ही सुख होईल ती मला नाही तर अंतःकरणाला होईलेलं आहे. आणि मी कोण आहे तर अंतःकरण मी नाही, ह्याच्यापेक्षा वेगळा आहे मी. अंतःकरणाचा दृष्टा साक्षी आहे मी, असं ते जाणून घेतात. म्हणून देहादी प्रपंचाची प्रतीती त्यांना येते. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे, आपल्या स्वरूपामध्ये ते स्थिर झालेले असतात. त्यालाच जीवनमुक्ती असं म्हणावं. जीवनमुक्त जो संत असतो तो आपल्यासारखाच दिसतो. वागताना, चालताना, बोलताना, व्यवहार त्याला जीवनातले सगळे करतो, पण त्याचा अंतःकरण मात्र त्याच्या स्वरूपामध्ये स्थित असतं. त्यालाच काय म्हणावं? जीवनमुक्त असं म्हणावं. ओम नमः शिवाय. बोला, जीवनमुक्त कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई, काय लिहिलं? काय लिहिलं? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला हां ओम नमः शिवाय. हां देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्त असे म्हणावे. हां. ओम नमः शिवाय. देहादी प्रपंच म्हणजे काय तर सगळंही जीवनातलं सुख दुःख, घरातले प्रपंचातले सगळे साधू संतसुद्धा सगळे प्रपंचातले व्यवहार करतात बघा. सगळे कर्तव्य सगळे पार पाडतात, पण त्याच्यात लिप्तते नसतात. म्हणून देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे म्हणजेच जीवनमुक्ती. मग किती पान चाललंय? गुलतलं काय की पान? ओम नमः शिवाय. पान नंबर किती? 74 का 175? ओम नमः शिवाय. 172 आहे ना ताई? 172. हां, 73वर पान उलटलं गेलं ना. तर शिष्य म्हणतो ओम नमः शिवाय. हो हो, काढलं. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतात, गुरु महाराज, जन्म मरणादी दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराचे मी अतिशय गांजलेलो आहे. अतिशय दुःख व्हायलेले मला संसारामध्ये, आणि ह्याच्यामधून मुक्त होण्यासाठी मला जीवनमुक्तीचीच आवश्यकता आहे. ती मला अर्थातच त्याची जरुरी आहे. तर अशी टिकणारी जीवनमुक्ती तीच मला पाहिजे. सद्गुरू म्हणतात, कामक्रोधाधिकाच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले तर आपण इहलोकाच्या भोगास अंतरू. अशी तुला भीती पडून तीमुळे जर तू जीवनमुक्ती टाकून देशील तर विधेयमुक्त झाल्यावर आपण सर्व भोगासह अंतरू. या भीतीने तू विधेयमुक्तीही टाकून देशील. असे झाले असता तू स्वर्ग मात्र प्राप्त करशील, पण जन्मादी दुःखासहित ती विधेयमुक्ती ही तुला कधीच प्राप्त होणार नाही. कामक्रोधाधिकाच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले, कामक्रोधाधिकाचा त्याग केला, जीवनमुक्तीचं संपादन केलं तर आपण इहलोकातल्या भोगास अंतरू. कामक्रोधाचा त्याग केला तर आपल्याला इहलोकातले भोग मिळणार नाहीत, ह्या लोकातले आत्ताचे. असं तुला भीती वाटत आहे. म्हणजे आपलं सुद्धा तसंच आहे बघा. आपली इथली भोग आपल्याला पाहिजे वाटतं, नको असं वाटतच नाही. इथलेही भोग असावे आणि परमार्थ पण साधावा, पण तसं होत नाही. काय म्हणतात? इहलोकाचा भोगास अंतरू अशी तुला भीती पडून तीमुळे तू जीवनमुक्ती टाकून देशील. काम क्रोध हे आपल्याला इथले सगळे भोग, वासना भोग हे पाहिजेत असावे असं तुला वाटतं, आणि त्यामुळं तू जीवनमुक्ती टाकून देशील तर इथल्या भोगाच्या आशेनं अपेक्षेनं
जीवनमुक्ती जर टाकून देशील, जीवनमुक्ती टाकून देशील म्हणजे आपल्या स्वरूपात स्थित राहणार नाहीस, तर इथं जी सुख दुःख होईल आज ह्या चालू देहामध्ये त्याच्यात जर अडकून पडशील, तर त्याच्यातच जर तू गुरपाटून बसशील, तर जीवनमुक्ती टाकून देशील तर म्हणजे मग तुला विधेयमुक्ती पण प्राप्त होणार नाही. जर विधेयमुक्त झाल्यावर आपण स्वर्ग भोगास अंतरू या भीतीने तू विधेयमुक्तीही टाकून देशील. तुला भोगच पाहिजे ना. मग इथले भोग प्राप्त करायचे असेल तर जीवनमुक्ती मिळत नाही, आणि जीवनमुक्ती नाही मिळाली तर विधेयमुक्तीसुद्धा मिळत नाही. म्हणजे ध्येय सुटल्यानंतर जी परलोकीचे भोग देवादिकांच्या योनी प्राप्त होणं, देवादिकाच्या योनी प्राप्त होऊन तिथले सुखभोग प्राप्त होणं, ही सुद्धा तुला मिळणार नाही. मग विधेयमुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी आधी जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यावी लागेल इथं तुला. तेव्हाच तुला जन्मादी. ओम नमः शिवाय. आवाज येई ना? विधेयमुक्तीचं काय लिहायचं? समजून घ्या. विधेयमुक्ती तुम्हाला व्याख्या देते, पण आधी समजून घ्या. विधेयमुक्ती म्हणजे ध्येय सुटल्यानंतर देवादिकाचे ध्येय प्राप्त होणं. जीवनमुक्ती म्हणजे आता ध्येय आहे ना, ध्येय असे तोपर्यंत ध्येयाची सगळी आसक्ती सुटत नाही. तहान लागते, भूक लागते, ही तर असतेच. जेवढं आहे तेवढं साधू संतांना सुद्धा आहे. आहार लागतो, झोप लागते. मग ही विधेयमुक्ती कधी होते तर हे ध्येय सुटल्यानंतर देवादिकाचे ध्येय प्राप्त होतात. म्हणून तुला विधेयमुक्ती झाल्या असता स्वर्ग मात्र प्राप्त होईल, पण जन्मादी दुःखाची विधेयमुक्तीची तुला कधीही प्राप्ती होणार नाही. काय सांगितलं इथं बघा, इथंच उत्तर आहे त्याचं. जन्मादी दुःखारही जो विधेयमुक्ती ती तुला कधीही प्राप्त होणार नाही. म्हणजे ध्येय सुटल्यानंतर देवादिकाचे ध्येय तुला प्राप्त होतील, पण तू ध्येयातून मुक्त होणार नाहीस. म्हणजे सगळ्याच ध्येयातून मुक्त होऊन इथले पण भोग नको, इहलोकातले भोग नको, परलोकातले भोग नको, मुक्तच व्हायचे, कोणतंच नको, कोणत्याच योनीमध्ये जन्म घेणं नाही. त्याला विधेयमुक्ती म्हणतात. विधेयमुक्ती ती तुला कधीही प्राप्त होणार नाही. कोणताच ध्येय प्राप्त करायचा नाही. आता विधेयमुक्ती, ध्येयच नको, कुत्र्याचा नको, मांजराचा नको, कशाचाच नको, नीच योनीतला पण नको, देवादिकांचा पण नको. देवादिकाचे ध्येय जरी प्राप्त झाले आपल्याला, तरीसुद्धा आपण इथं जी पुण्य केले ना, ती पुण्य जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंतच तिथं राहता येतं. आणि पुण्य संपलं की लाद देऊन पुन्हा इथंच आपल्याला ढकलून देतात, जा मृत्यूलोकामध्ये आणि पुण्य प्राप्त करून पुन्हा ये अजून इथं. तिथं देवादिकाच्या ध्येयामध्ये सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त करून घेता येत नाही. ती भोग योनीच आहे, देवादिकाची योनीसुद्धा. ज्याप्रमाणे पापाच्या आपल्या पापकर्मामुळं नीच योनीत जन्म घ्यावा लागतो. गाढव, कुत्रा, मांजर अशासारखे नीच योनी जी आहेत त्याच्यात जन्म आपल्या पापादी कर्मामुळं घ्यावा लागतो, आणि पुण्यादी कर्मामुळं देवादिकाच्या योनी प्राप्त होतात. त्या जीवात्म्याला, जो जीवात्मा आहे त्याला इथं पुण्य केलं, भरपूर दान केलं, धर्म केला, यज्ञ केले, होम हवन केलं, पारायण केले, ही जी पुण्य कर्म केलं ह्याच्यामुळं देवादिकाच्या योनी प्राप्त झाल्या. पण देवादिकाच्या योनीमध्ये पुण्य पुन्हा दुसरं पुण्य करता येत नाही. त्याच पुण्याचा भोग भोगायचा आणि संपलं की पुन्हा ढकलून देतात. जसं यात्रेला गेल्यावर पैसे संपले की काहीच उपयोग नाही, परत यावं लागतं घरला. तसंच जोपर्यंत तिथं पुण्य आहे तोपर्यंतच राहता येतं आणि पुन्हा ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. म्हणून पापाचा भोग म्हणजे कोणत्या योनी? ओम नमः शिवाय. इथं जर पाप केलं तर इतक्या नीच योनी सांगितलेल्या आहेत बघा. दगडाची सुद्धा योनी सांगितली. पापच नुसतं जर केलं असेल इथं ह्या मनुष्य जन्मामध्ये
दगडाची, वृक्षाची, वटवृक्षासारखी येवनी. किती वर्ष असतात ते वटवृक्ष, किती पिढ्या गेल्या तरी तोच वटवृक्ष असतो, त्याला त्याच्यातून मुक्ती मिळत नाही. मग अशा जड येवनी पापामुळं, पापच ह्या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये येऊन केलं तर तशा येवनी प्राप्त होतात, वृक्षाधिकाच्या, दगडाच्या अशा. आणि जर पुण्य केलं तर देवाधिकाच्या, कुत्र्याचे, मांजराचे, किती प्राणीत ही मासा असे वेगळे वेगळे, बिंडकुळी, कृमी, कीटक, मुंगी, मुंगळा, ह्यासुद्धा आपणच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गेलेले. तशासुद्धा येवनी ह्या जीवाला भोगाव्या लागतात पापकर्मामुळं. आणि फक्त मनुष्य जन्मातच पाप पुण्य करता येतं, कोणत्याच जन्मात करता येत नाही. म्हणूनच सांगितलेलं आहे, मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. इथं केलं तरच, नाही तर पुन्हा कुठंच करता येत नाही. देवाधिकाच्या योनीत गेला तरी करता येत नाही, किंवा नीच योनीत गेला तरीसुद्धा करता येत नाही. इथंच जीवनमुक्ती पण प्राप्त करून घेता येते आणि विधेयमुक्ती पण प्राप्त करून घेता येते. ध्येय नको, ही ध्येय सुटल्यावर कोणताच ध्येय नको, तर मुक्ती पाहिजे. आलं का लक्षात? येईल का? जीवनमुक्ती कशाला म्हणावं सांगा बरं. जीवनमुक्तीचं सांगा, विधेयमुक्तीचं उद्या सांगा, पण जीवनमुक्तीचं सांगा बरं. सगळेच सांगा. ओम नमः शिवाय. बोला मंगेताई, कशाला म्हणावं जीवनमुक्ती? ओम नमः शिवाय. जीवनमुक्ती कशाला म्हणावे? देहादी प्रपंच स्वरूपात स्थित राहणे त्याला जीवनमुक्ती असे म्हणावे. देहादी प्रपंच म्हणजे अर्थ कळाला का त्याचा? अर्थ आला का लक्षात? आणि ती व्याख्या कळाली? आला आला. काय आलं लक्षात? सांगा बरं थोडं, काय आलं ते. असं सांगितलं पण आलंय लक्षात. ओम नमः शिवाय. बोला मीनाताई. नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां. देह प्रपंच प्रतीची सहित स्वस्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्ती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. अर्थ सांगा ना त्याचा, अर्थ येईल का? हे लोकातले भोग नको आणि परलोकातले भोग नको असे जे जी प्रचिती येते त्याला जीवनमुक्त असं म्हणावे का, असं वाटतंय मला. आता आपल्या तुमच्या अंतकरणाला समजा दुःख झालं खूप, म्यूट करा ताई, म्हणजे आवाज येतो म्हणून. दुःख झालंय अंतकरणाला, म्हणजे दुःख तुम्हाला झालं, पण ते जे दुःख झालंय ते दुःख तुम्हाला झालं का तुमच्या अंतकरणाला झालं? बोला. अंतकरणाला झालं. मग तुम्हाला नाही, अंतकरणाला झालं. मग हेच समजून घ्यायचंय आपल्याला. तुम्हाला खूप मोठं सुखाची प्राप्ती झाली, आता नातू झाला, ती चांगला निघाला, मुलगा समजा मोठ्या मुख्यमंत्री पदावर गेला, तर ते सुख झालं तुम्हाला. मग ते तुम्हाला झालं का अंतकरणाला झालं? ते अंतकरणालाच म्हणावं लागते, पण ज्ञान झालेच कळलं हे. मग तीच जीवनमुक्ती ना. मग ही जेव्हा दुःख झालं, आणि दुःख झालं त्यावेळेस आपण खूप त्रास होतो, पण ज्यावेळेस आपण आपल्याला समजून सांगतो की मी वेगळा आहे, हे दुःख मला झालेलंच नाही, हे अंतकरणाला झालेलं आहे. हे त्या वर्षात झालं तसं, पण आता कळायले की मला नाही झालं, आता कळायले. ते मी मगाशी ते मला त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की आता कळालंय, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद आलाय. हे दुःख मला नाही झालं, अंतकरणाला झालंय ना. अंतकरण म्हणजे मी नाही, मी वेगळा आहे आणि अंतकरण वेगळे. मी कोण आहे? मी कोणाला म्हणावं? मी सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे. हां, मी आत्मा आहे, देह मी नाही. असं जड दुःख देह आहे, आणि मी मात्र आनंद रूप आत्मा आहे. आणि देह म्हणलं की दुःखच आहे. कारण कसं आहे बघा, आंबट आंबा आहे तर त्याचा आंबटपणा त्याचाच असतो, ती काढताच येत नाही ती बाजूला. किंवा साखर गोड आहे तर त्याची गोडी बाजूला काढता येत नाही, साखर बाजूला काढता येत नाही. तसंच आहे, देह आलं की दुःख आलंच, आणि आत्मा आला की सुख आलंच.
ती गोडच आहे आत्मा, सच्चित आनंद आहे आत्मा. त्याच्यामुळं आत्म्यामध्ये लीन झालं की सुख आलं, देहामध्ये गुरफटला, देहाला पकडलं की दुःख आलं. दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. त्याचं स्वरूपच आहे तसं असत जड दुःख. असत्य आहे ती, जड आहे आणि दुःख आहे, दुःखरूप आहे. म्हणून देहाला पकडलं की दुःख आहे आणि आत्म्याला पकडलं की सुख आहे. तर आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यायची. तर मग ही मी नाही, ही आपण बाणायला पाहिजे. सुख दुःख, शरीराचं सुद्धा रोग झाला एखादा, दुःख तर ती स्फटिक म्हणण्यासारखं तिथं होतं थोडंफार, पण तीसुद्धा साधू संत तीसुद्धा नसतं बरं का. किती साधू संताचे चरित्र ऐका तुम्ही, खूप त्यांना मोठमोठे रोग झालेले आहेत, पण त्यांनी ईश्वराला रोग माझा त्रास होऊ नये असं सुद्धा कधी मागितलं नाही, कधीच मागितलेलं नाही. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा कधी त्यांना कॅन्सर झालेला होता, देवी प्रसन्न होती, देवीला प्रत्यक्ष बोलत होती. शिष्य म्हणायचे कॅन्सर झाला, खूप त्रास होऊ लागलेला आहे, तुम्ही देवीला मला ही वेदना कमी व्हावी असं मागा. पण ती देवीकडे जेव्हा जायचे ना, देवी प्रत्यक्ष दिसायची तेव्हा त्यांचं सगळंच विसरून जायचं. कॅन्सर झाला आणि दुखायला तीच विसरून जायचं, मागायचंच लक्षात राहत नव्हतं त्यांच्या. असं 3 वेळेस झालं. देवीनं स्वतः विचारलेलं आहे काय पाहिजे म्हणून, त्यावेळेस त्यांच्या लक्षातच आलं नाही. तिसऱ्यांदा जेव्हा विचारलं देवीनं, बाळा कशासाठी आलास, मागण्यासाठीच गेलेले होते. शिष्याच्या सगळ्या आग्रहास्तव विवेकानंदाचे गुरु देवीला, शिष्याने खूप आग्रह केलेला आहे, देवीला तुम्ही ही वेदना क्षमा होण्यासाठी म्हणजे कमी होण्यासाठी मागणं मागा, देवी प्रत्यक्ष तुम्हाला बोलते. देवीकडे गेले, लक्षात राहिलं नाही मागायचं. दुसऱ्यांदा गेले तरी बी त्यांचं देवी दिसली की आनंद झाला आणि विसरूनच गेलं मागायचं. तिसऱ्यांदा जेव्हा गेले तेव्हा देवीनं विचारलेले काय पाहिजे, तेव्हा प्रश्न त्यांनी उत्तर दिलं आहे, आई तू समोर असताना कशाची आवश्यकता आहे. त्यावेळेस मात्र देवीनं त्यांचा देहपात झाला, देहासकट ते मुक्त झालेले आहेत, त्यांचा देहसुद्धा राहिलेला नाही, अंत्यक्रियासुद्धा केलेली नाही, देवीमध्ये समावले गेले. एवढे मोठे साधू संत होते तरीसुद्धा त्यांना ते भोग भोगावे लागलेत, त्याचा परिणाम होतो. पण ती परिणाम जी आहे ती मी नाही आणि माझं नाही, ही देहसुद्धा माझा नाही. एका संताचं चरित्र आलं बघा, मी वाचलं त्या चरित्रामध्ये, तर त्यांनी तर काय सांगितलं आहे, त्यांच्या पायामध्ये आळ्या झालेल्या होत्या, जखम झाली, जखमेमध्ये आळ्या झालेल्या होत्या. बघा तुम्ही किती त्रास होत असेल, आळी झालेली होती. शिष्यानं काय केलं, त्या जखमेमधली आळी काढून बाजूला फेकून दिली. ते काहीच करत नव्हते. तेव्हा त्यांनी बघितलं आणि विचारलेलं शिष्याला की माझ्या पायातली आळी कुणी काढली म्हणून. त्यावेळेस शिष्य म्हणला मी काढली. म्हणला किती त्रास होतो तो मला त्या आळीचा. ती म्हणली तिला आणून टाकती तर तिचं काम तिला करू दे, देह काय माझा नाही आणि ती भोग भोगण्यासाठी मला पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागेल, म्हणून मला इथंच सगळे भोग भोगायचे आहेत. किती जरी दुःख झालं तरी आपल्याच कर्माचं भोग म्हणून ईश्वरावर बोल न ठेवता आपल्या स्वरूपात आपण स्थित राहावं. आपला वेळ झालेला आहे, विदेहमुक्ती उद्या समजून घेऊ. एक एक नीट कळालं तर बरं राहतं आहे. पहिलीच आवृत्ती आहे, पहिल्या आवृत्तीत एवढं सगळं कळत नसतं बाया. खरं तर ग्रंथाच्या 3 आवृत्त्या व्हायला पाहिजे. पहिल्या आवृत्तीमध्ये फक्त शब्द आवरण जातं, नवे नवे शब्दाचे अर्थ कळतात आपल्याला. दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्या वाक्याचा बोध व्हायला लागतो आणि तिसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र ज्ञान होतं. बऱ्याच जणाची पहिलीच आवृत्ती असल्यामुळं पण बरंच समजायले तरीसुद्धा लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवलं तर समजतंच. आणि विहंग मार्गानं जातो, विमानानं जातो आपण, कसं का होईना जायचं आहे आपल्याला. आपण निघालेलो आहोत आणि जाणारच आहे. आता निघालोत ना, आता जाणारच आहेत. आता थांबायचं नाही, आता झोपायचं नाही रस्त्यामध्ये. आता अखंड प्रवास सुरू ठेवला तर आपण पोहोचणारच आहेत. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.